विठ्ठल रामचंद्र गोरे, राहणार वाडा, जिल्हा पालघर. आमच्या संस्थेचं नाव आहे संत निवृत्तीनाथ वनवासी ग्रामीण समाज उन्नती शिक्षण संस्था, खैरेंबली विभाग, वाडा. आमच्या एकूण 3 शाळा आहेत माध्यमिकच्या. एक इंग्रजी माध्यम शाळा आहे. वाचलं चांगलं आहे, परंतु शासनाच्या योजना म्हणजे विजन आहे, जे धोरण आहे ते प्रत्यक्षात उतरायला शासनाने जे शिक्षक किंवा जे आहे ते व्यवस्थित झालं तर चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो. धोरण 1960 ला सुरू झालं तर प्रत्यक्ष कृतीदानाला 2000 आलं आणि आरटी ऍक्ट नुसार जसं हे सर्व शिक्षा अभियान सुरू झालं, सातत्यपूर्ण पद्धती प्रत्यक्ष कृतीत आलंच नाही. शासनाचं धोरण वेगळं आणि प्रत्यक्ष कृती वेगळी. त्यामुळे सातत्यपूर्ण मूल्यांकन पद्धती प्रत्यक्षात आली नाही. ते पूर्ण होताच तर हे नवीन शैक्षणिक धोरण आलं. आता नवीन शैक्षणिक धोरण हे 19 ऑगस्ट 2020 ला आलं, जाहीर झालं. परंतु ते 21 सुरू करायचं होतं, त्याला ते सुरू करायला 4 वर्ष गेलं. खरं म्हणजे 2020 ते 2035 पर्यंत संपूर्ण शैक्षणिक धोरण, नवीन शैक्षणिक धोरण हे प्रत्यक्ष कृतीत आणायचं होतं. त्यातले 4 वर्ष शासनाचे मोफत गेलेत. अजूनही किती वर्ष पुढे जाते सांगता येत नाही. जे शासनाचं शैक्षणिक धोरण वाचलं, दीक्षा म्हणून एक पुस्तक होतं. त्या पुस्तकात नवीन शैक्षणिक धोरणाचे पूर्ण दिलेले आहेत. म्हणजे 4-3-3-4 आणि त्याच चांगलं आहे ते. आणि त्याबाबत आम्ही शिक्षकांना त्याची माहितीही दिली. मी त्याच्या आधारे एक विचारांच्या पलीकडे एक पुस्तकही काढलं. म्हणजे नवीन जुनं शैक्षणिक धोरण आणि नवीन शैक्षणिक धोरण याचा फरक काय आहे, प्रत्यक्ष कसं काय करायचं याबाबतही शिक्षकांना माहिती दिली. परंतु प्रत्यक्ष हे जर धोरण राबवायचं असेल तर शासनाचं धोरण आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यातला मधला दुवा हे शिक्षक आहे. आणि जर शिक्षक हे तेवढे पुरेसे पाहिजेत तर शासन काय करतं, शासन धोरण राबवतं, ट्रेनिंग देतं, मुलांना शिष्यवृत्ती देते, मुलांना शिकावं म्हणून शिक्षण देते, मुलांना शिकावं म्हणून मोफत पुस्तकं देते, मुलं शिकावे म्हणून अनेक अनेक योजना राबवते. परंतु ज्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा दुवा कोणी शिक्षक, तर शिक्षकच देत नाहीत. बऱ्याच ठिकाणी शिक्षकांचा फार अपुरा आहेत. काही बरेच वर्षापासून 10-15 वर्ष शिक्षक हे बिनपगारी काम करतात. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा दुवा शिक्षक आहे. यांना जर चांगली शासनाकडून हे मिळालं तर पुरेसे शिक्षक दिलं तर हे नवीन शिक्षक धोरण राबवण्यास सोपं जाईल. कारण आता हे नवीन शिक्षण धोरणामध्ये मुलांना शिकू द्यायचंय, शिकवायचं नाही. शिकू द्यायचं असेल तर त्याला मार्गदर्शन चांगला पाहिजे आणि मार्गदर्शक हा शिक्षक असतो. आणि हे शिक्षकच जर शासनाने दिले नाही, शासन म्हणतं का आमच्याकडे पैसे नाही तर आम्ही पुरवू शकत नाही, तर हे शिक्षण धोरण यशस्वी होणारच नाही.